अशा युद्धाबद्दल बोलणार आहे जो सगळ्या जनतेसाठी लढला अनवस्थाने लोकहितासाठी. एक नेता ज्याने गुलामासारखं जगणे नाकारल्याने जन्म दिला की प्रतिष्ठित अशा मराठा साम्राज्याला. तलवार तर प्रत्येकाच्याच हातात होती, तलवार तर प्रत्येकाच्याच हातात होती, पण स्वराज्य स्थापन करण्याची धमक फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्या धमनीत होती. मित्रहो, शिवाजी हा फक्त 3 अक्षर शब्द नसून तो एक मंत्र आहे. तो मंत्र उच्चारताच अंगातील रक्त सरसरायला लागतं. एकीकडे सकारात्मक पूजेचा प्रवाह सुरू होतो. शिवाजी राजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेर किल्ला जिजाऊंच्या पोटी झाला होता. शिवराय लहानपणी खूप खोडकर होते. जिजाऊ त्यांना रामाच्या कृष्णाच्या गोष्टी सांगत असे. संघर्षों के साए में भी असली आजारी पत्नी है, संघर्षों के साए में भी असली आजारी पत्नी है, इतिहास उसी ओर मुड़ता है जिसं जवान चलती है. अशा विवकारांनी प्रेरणा घ्यावी ती कोणाची? हॉलिवूडची की बॉलिवूडची, मुंबई इंडियन्सची की चेन्नई सुपर किंग्सची? मुळीच नाही, तर फक्त आणि फक्त आमच्या शिवरायांची. कोणी प्रियसीसाठी महाल बांधला, कोणी बीबीसाठी ताजमहाल बांधला, पण माझ्या शिवरायांनी आईच्या स्वप्नातले स्वराज्य घडवलं, स्वराज्य घडवलं, स्वराज्य घडवलं. आता तरुण स्वतःची जन्मकुंडली घेऊन फिरतोय. आला पैसे करतो आत्महत्येला तूच नुळ्या बाटली. म्हणजे आपण महाराजांचं काय आदर्श घेतो? अहो, आज आई वडिलांना घोटभर पाणी देणारं मुलगा नेत्याच्या वाढदिवसाला बाटलीवर रक्त देऊन येतं. आता वेळ आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्याची. माझ्या राज्यात स्त्रिया 50% आरक्षण होतं, तर 100% आरक्षण होतं. सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है. सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है. जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है, शिवाजी नाम है, शिवाजी नाम है. एक आदर्श राजा, कुशल संघटक, लोककल्याणकारी राजा, नवयुगाचा निर्माण, दुर्जनांचा कंदरकार, सज्जनांचा कैवारी, छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. जय जिजाऊ, जय शिवराय, हर हर महादेव.